तो बोलला नाही आणि ती आयुष्यभर वाट पाहत राहिली. समीर आणि ईशा कॉलेजमध्ये एकाच बाकावर बसायचे. ईशा दिसायला अतिशय सुंदर आणि स्वभावाने चंचल होती, तर समीर अभ्यासात हुशार पण अत्यंत लाजाळू. समीरने ईशावर पहिल्या दिवसापासून प्रेम केलं, पण कधीच सांगितलं नाही. त्याला वाटायचं ती तर खूप सुंदर आहे, माझ्यासारख्या साध्या मुलाला ती हो म्हणेल का? कॉलेज संपलं. निरोप समारंभाच्या दिवशी समीरने ठरवलं की आज ईशाला सांगायचं. त्याने एक सुंदर प्रेमपत्र लिहिलं आणि एका पाकिटात ठेवलं. पण जेव्हा तो तिच्याजवळ गेला तेव्हा ईशा खूप रडत होती. तिचं लग्न तिच्या घरच्यांनी एका श्रीमंत घरच्या मुलाशी ठरवलं होतं. समीरने तिचे अश्रू पाहिले आणि त्याचं धाडस तुटलं. त्याने आपलं प्रेम मनातच दाबलं आणि तिला फक्त शुभेच्छा देऊन तो निघून गेला. 20 वर्षांनंतर समीर आता एक यशस्वी उद्योजक होता, पण त्याने लग्न केलं नव्हतं. अचानक त्याला बातमी समजली की ईशाचा एका अपघातात मृत्यू झाला आहे. समीर तिच्या अंत्यविधीला गेला. तिथे गेल्यावर त्याला ईशाचा नवरा भेटला. ईशाचा नवरा समीरला म्हणाला, समीर, तू तिचा कॉलेजचा मित्र ना? तिने मरण्यापूर्वी मला एक जुनी डायरी दिली होती आणि सांगितलं होतं की हे पाकिट फक्त तुलाच द्यायचं. समीरने थरथरत्या हाताने ते पाकिट घेतलं. त्याला वाटलं हे त्याचं तेच पत्र असेल जे त्याने 20 वर्षांपूर्वी ईशाला द्यायचा प्रयत्न केला होता. पण जेव्हा त्याने पाकिट उघडलं तेव्हा त्यात ईशाने लिहिलेलं एक पत्र होतं. पत्रात लिहिलं होतं, समीर, मला माहीत होतं की तू माझ्यावर प्रेम करतोस. मी रोज वाट पाहायचे की तू कधीतरी बोलशील. त्या शेवटच्या दिवशीही मी तुझीच वाट पाहत होते की तू मला थांबवशील, पण तू काहीच बोलला नाहीस. मी आयुष्यभर एका अशा माणसासोबत राहिले ज्याच्यावर मी कधीच प्रेम करू शकले नाही, कारण माझं मन तुझ्याकडेच अडकलं होतं. तू का नाही बोललास रे? निदान एकदा तरी सांगायचं होतंस. समीरच्या हातातून पत्र गळून पडलं. त्याने आयुष्यभर प्रेम केलं पण सांगितलं नाही, आणि ईशानेही आयुष्यभर त्याच्या एका शब्दाची वाट पाहिली. 2 आयुष्य फक्त एका न बोललेल्या शब्दामुळे उद्ध्वस्त झाली होती.